पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर या खासगी कंपनीचे 9 संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे 2 वरिष्ठ अधिकारी यांच्या विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून यातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले होते। न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अनंत भुईभार व अनिल चव्हाण या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणात आरोपींनी बनावट गहाण खताद्वारे पारनेर कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण करणे, बेकायदा साखर तारण कर्ज देणे, विक्री प्रक्रियेत एकाच निविदाधारकाला फायदा मिळवून देण्यासाठी बेकायदा मदत करणे, शासनाचे मुद्रांक शुल्क बुडविणे, खरेदी खताला बनावट कागदपत्रे जोडणे, मालमत्तेवरील शासनाचा बोजा लपविणे, विक्री व्यवहारात काळा पैसा पांढरा करणे, मालमत्ता विकून उरलेली रक्कम कर्जदाराला परत न करणे, बँकेकडे तारण नसलेल्या 10 हेक्टर जमिनीची क्रांती शुगर कंपनीला बेकायदा ताबा देणे या विविध मुद्द्यांसह कारखाना बचाव समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच पारनेर येथील प्रथम न्यायालयाकडे धाव घेतली होती। झालेल्या गैरव्यवहाराचे सर्व पुरावे न्यायालयाकडे दाखल करण्यात आलेले होते। दाखल पुरावे व तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने नुकतेच केलेले होते। न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत। अहिल्यानगर येथील पारनेर तालुक्यातील सहकारी कारखान्याचे गैरव्यवहार करून खासगीकरण केल्याची तक्रार येथील पारनेर येथील कारखाना बचाव समितीच्या वतीने पारनेर पोलीस तसेच ईडी व सीबीआय यांच्याकडे तक्रार दिली होती। या तक्रारीची पारनेर येथील पोलीस स्टेशन तसेच ईडी व सीबीआय यांनी दखल न घेतल्यामुळे कारखाना बचाव समितीच्या वतीने फिर्यादी रामदास गावटे यांनी उच्च न्यायालयाचे औरंगाबाद येथील खंडपीठाकडे दाद मागितली होती। सदर खंडपीठाच्या निर्देशानुसार फिर्यादी यांनी पारनेर येथील जेएमएफसी कोर्टामध्ये 156 अन्वये एक खासगी फिर्याद दाखल केली होती। सदर फिर्यादीच्या सुनावणी टप्पे पूर्ण झाल्यानंतर सदर कोर्टाने मेहरबान कोर्टाने असे आदेश दिले की सदर आरोपींवरती पोलीस पारनेर येथील तपास यंत्रणेला गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आज रोजी दिनांक 17 जानेवारी पारनेर पोलीस ठाण्यात राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन 2 अधिकारी व क्रांती शुगरचे चेअरमन सह 8 संचालक यांच्यावर दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी आज त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले आहेत।